सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 23 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारकरांना लागणारी दैनंदिन माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे ठिकाण पवई नाका सातारा। आराखड्यापूर्वीच वळवाच्या पावसाने केले लाखोंचे नुकसान। आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला वेळ नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तातडीच्या सूचना। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला मान्सून पूर्व आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र त्यापूर्वीच वळवीच्या पावसाने सातारा जिल्हा असा तडाखा दिला की आराखडे सादर करायला वेळच मिळाला नाही। त्यापूर्वीच सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये तब्बल साधारण 5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। जिल्हा प्रशासनाने अद्याप त्याला दुजोरा दिला नसला तरी निसर्गाची छेडछाड झाल्यावर काय नुकसान होते याचा प्रत्यय सातारकर वासियांना आला आहे। पुढील 72 तास हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे। त्यामुळे सातारकरांना खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। तसेच प्रशासनालाही त्यांनी तातडीच्या सूचना देऊन योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे। वळीव पावसाने भाजीपाल्यावर कीड रोगाचे संकट जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे। हा पाऊस खरीप पूर्व मशागतीच्या कामासाठी पोषक असला तरी उन्हाळी भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे। या पावसामुळे भाजीपाला पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे। बुधवार नाका सातारा येथे घंटा गाडीवर आदळला वटवृक्ष। बुधवार नाका सातारा येथे रस्त्याच्या कडेला उभा केलेला सातारा पालिकेच्या एका घंटागाडीवर वटवृक्ष उन्मळून पडला। या घटनेत घंटागाडीचे मोठे नुकसान झाले आहे। ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेत रस्त्याकडेला असलेल्या सर्वस्वी भिंतीलाही तडे गेल्याने मोठे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच सातारा पालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वटवृक्ष हटवण्याचे काम हाती घेतले। वळवाने पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या, शेतकरी उघडीपीच्या प्रतीक्षेत। वळीव पाऊस मुसळधार बसत आहे, त्यामुळे उन्हाळ्यात करण्यात येणारी शेतीपूर्व शेती मशागतीची कामे पुरती खोळंबली आहेत। सततच्या पावसामुळे शेती कामे ठप्प असून पाऊस थांबला नाही तर वेळेवर पेरणी कशी होणार या विवंचनेत शेतकरी अडकला आहे। मे महिन्यात कोसळत असलेला हा पाऊस लाभदायक ठरला असला तरी खरीप हंगाम पूर्व मशागतीसाठी आता उघडीपीची गरज भासू लागली आहे। पुढील 15 खरीप हंगाम सुरू होणार असून शेतकरी वर्ग पेरण्यासाठी सज्ज झाला आहे। मात्र पावसाची उघडीप नसल्याने खरीप पूर्व हंगामात मशागतीस विलंब होत आहे। धुमाळवाडी तालुका फलटण येथे ढग सदृश्य पाऊस, ओढ्याला प्रचंड पाणी, फळ पिकांचे मोठे नुकसान। संपूर्ण राज्यात फळांच्या गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धुमाळवाडी तालुका फलटण येथे दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसाने धुमाळवाडीतील ओढ्याला प्रचंड पाणी आले, यामुळे फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले। पाचोड बस स्थानकात खड्डे, प्रवाशांना त्रास। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचे बस स्थानक असणाऱ्या पाचोड मधील बस स्थानकात अवकाळीच्या पहिल्याच पावसात तळे निर्माण झाले आहे। यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। घाण पाणी अंगावर उडून वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत। सातारा शहरात आज दुपारनंतर पावसाची विश्रांती। गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात वळीव पावसाने धुमाकूळ घातला आहे। आज दुपारी 3 नंतर वळीव पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे जनजीवन सुरळीत चालू होते। कराड जवळील तासवड MIDC खताच्या कंपनीतून 6 कोटी 35 लाखांचे कोकेन जप्त। कराड जवळील तासवड MIDC खताच्या कंपनीतून 6 कोटी 35 लाख रुपयांचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले आहे। यावेळी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या झालेल्या कारवाईमुळे अंमली पदार्थाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। धोकादायक डीपीमुळे देगाव कारंडवाडी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धास्ती, महावितरण कंपनीचे दुर्लक्ष। MIDC कडून देगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारंडवाडी पुलाजवळ अतिशय धोकादायक डीपी आहे, थोडक्यात पडण्याच्या स्थितीमध्ये आहे। येथून ये जा करणाऱ्या नागरिकांनी या डीपीची धास्ती घेतली असून एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत। वाईच्या एकाच साताऱ्यात लुटले, 50,000च्या ऐवजी चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 17 ते 18 मे दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट चौक दत्त मंदिर येथे सुनील विलास पवार राहणार सोनगिरवाडी वाई यांच्याकडील विवो कंपनीचा मोबाईल आणि सोन्याची चेन असा सुमारे 50,000च्या वर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।